हाय नमस्कार, माझं नाव चेतना. तर परफेक्ट कसं दही बनवायचे तर चला बघूया. पण त्याआधी इथे मी चॅलेंज घेतलेलं आहे 30 डेजचं. डे 1 ऑफ 30 डेज समर चॅलेंज. तर यासोबत तुम्ही पण जोडून राहा. आपण रोज 30 दिवस नवीन नवीन रेसिपी टाकणार आहोत. तर इथे मी साधारण 1 लिटर दूध घेतलेलं आहे. फुल फॅट मिल्कच घ्यायचं आहे. आणि इथे मी गोकुळचं दूध घेतलेलं आहे. आपल्याला हे एकसारखं ढवळत राहायचं आहे. यामुळे काय होतं, आपलं दूध एकसारखं छान गरम होतं आणि दुधाला एक चांगलं टेक्स्चरसुद्धा येतं. तर इथे पाहू शकता मी इथे फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे. इथे मी साधारण 4 ते 5 मिनटं असंच मी ढवळत राहिली आहे आणि दूध असं गरम होणार. दुधाला एक असे मस्त बबल्स येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकतात मी कसं दूध करत आहे, म्हणजे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ते वरती करायचं आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता इथं किती छान असे बबल्स आले आहे. त्यामुळे दही खूप छान बनते आणि अशी खूप घट्ट अशी बनते. तुम्ही हे नक्की ट्राय करा. आणि या क्रियालासुद्धा 3 ते 4 मिनटं आपल्याला करायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे होत आहे. तोपर्यंत मी तुम्हाला सांगते, तुम्हाला अजून कोणकोणत्या नवीन रेसिपी बघायला आवडतील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. इथे मी विरजण लावण्यासाठी भांडं घेतलेलं आहे. तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तुम्हाला जर्मनचं कोणतंही भांडं घ्यायचं नाही आहे. त्यामुळे काय होतं, आपलं दही खूप असं चांगलं बनत नाही. तुम्ही स्टीलचं घेऊ शकता किंवा मातीचंसुद्धा भांडं घेऊ शकता. इथे मी सध्या स्टीलचंच भांडं घेतलेलं आहे आणि ह्याला झाकण आहे. असंच मी भांडं घेतलेलं आहे की जेणेकरून दही बनवताना जे आतमधलं एक असं वातावरण असतं, म्हणजे असं ते गरम असलं पाहिजे. त्यामुळे दही खूप चांगली आणि घट्ट अशी बनते. तर इथे मी विरजण घेतलं होतं, ते असंच सगळ्या बाजूने मी असं लावत आहे. यामुळे काय होतं की दही बनताना ती सगळी बाजूने तिला विरजण मिळाल्यामुळे ते खूप छान असं बनून तयार होतं. आणि आपलं दूध पण गरम झालेलं होतं. तुम्ही साय पाहू शकतात किती छान अशी दाट अशी घट्ट अशी आलेली आहे. तुम्ही फक्त हेच लक्षात ठेवायचं आहे की दूध तुम्हाला फुल फॅट मिल्कच घ्यायचं आहे. आणि दुधाचं टेम्परेचर आपल्याला असं पाहिजे की तुम्ही बोट टाकताच तुम्हाला ते जास्त गरम नाही जाणवलं पाहिजे. म्हणजे बोट टाकल्यानंतर जेवढं हलकं गरम वाटेल तेवढंच तुम्हाला दूध ठेवायचं आहे. त्यानंतर मी ते दुधाला जसं आपण रवीच्या साहाय्याने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि विरजणमध्ये मी इथे दूध टाकून घेतलं आणि पुन्हा मी त्याने असं मिक्स करत आहे. तुम्ही पाहू शकता किती बारीक बारीक बबल्स येत आहे. त्या बबल्समुळे खूप छान अशी आपली दही बनते आणि सगळं एकत्र करण्यासाठी पण मदत होते. आणि हे झालं आपल्याला अर्धा मिनटं 30 सेकंदच करायचं आहे. बघा किती छान असं दिसतसुद्धा आहे. आणि त्यानंतर इथे मी झाकण घेतलेलं आहे. झाकण लावून मी असं एका गरम ठिकाणी ठेवून देते. साधारण मी 8 ते 9 तास ठेवलेलं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकतात किती छान असं आपलं दही बनून तयार झालेलं आहे. कुठेही पाणी सुटलेलं नाही आहे ना, कुठेही असं थोडं वेगळं दिसत आहे. बघा किती छान असं दिसत आहे. आपण आता चेक करूया. इथे मी बोट लावून असं चेक करत आहे. बघा तुम्ही पाहू शकता बोट किती क्लीन आलेलं आहे. थोडंसुद्धा पाणी नाही आहे यामध्ये. आता आपण कट करून पाहूयात. इथे मी चमच्याच्या साहाय्याने कट करून घेत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील. तर पाहू शकता आपलं दही किती छान असं आलेलं आहे. जराही पाणी नाही सुटलं आणि घट्टपणा एकदम छान, खूप मस्त. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही पाहू शकतात कुठेही पाणी तुम्हाला दिसत नसेल आणि किती अलगदपणे हे दही निघत आहे. काढताना किती इझिली पटकन असं निघत आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.
ते बघा दही किती अलगदपणे निघत आहे. तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. किती इझिली दही निघत आहे बघा. एकदम मलईप्रमाणे आपलं इथे दही बनून तयार झालेलं आहे आणि किती छान असं दिसत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.